बातमी पनवेलमधून पनवेल ते विधान भवन पायी मोर्चा काढण्यात येतोय। नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरण तापलेलं आहे। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली गेली। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी या आंदोलकांनी केली। यावेळेस पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी आज जो आहे तो पायी दिंडी मार्च काढण्यात आला होता। आणि आता जे आपण बघतोय माझ्या मागे पोलिसांनी जे आहे ते आंदोलकांची धरपकड केलेली आपल्याला पाहायला भेटते। हीच ती रश्मिता आहे जी गेल्या 11 दिवसापासून जे आहे ती उपोषण करत होती आणि आज जे आहे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आणि या आंदोलनासाठी जे आहे धरपकड जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली पाहायला भेटते। या ठिकाणी आपण आंदोलक बघतोय, यांना पोलिसांनी पकडलेले आहे आणि एकूणच जे आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं ही मागणी जी आहे ती आग्रही होती आणि अद्यापही ती मागणी धरून जे आहे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला भेटत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला होता आणि आता जे आहे ते पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केलेली आहे आणि काही आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। एकूणच गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही मागणी होती आणि आता ही मागणी जी आहे ती पूर्ण होणार का? केंद्र सरकारकडे प्रस्ताव प्रलंबित आहे। केंद्र सरकार या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत आणि आता केंद्र सरकारचं लक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून वेधणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, पनवेल।